कुठले मी बघितल्या होत्या? पाठीमागच्या लेक्चरला काय बघितलं होतं आपण? कुठली कम्युटेशन मेथड बघितली होती? आठवतंय का कोणाला? क्लास बी कम्युटेशन मेथड. अँड क्लास सी कॉम्प्लिमेंटरी कम्युटेशन मेथड पण बघितली होती ना आपण? हो सर. आठवतंय का? क्लास बी अँड सी ह्या दोन्ही कम्युटेशन मेथड आपण बघितल्या होत्या, बरोबर आहे का शेख मॅडम? हो सर, बरोबर. हा. तर आज आपण नेक्स्ट कम्युटेशन मेथड सी नंतर क्लास डी कम्युटेशन मेथड आहे. क्लास ई म्हणजे दोन कम्युटेशन मेथड आपल्याला राहिलेले आहेत, तर दोन्ही कम्युटेशन मेथड आपण बघणार आहे. ओके. त्याच्यामधली पहिली आहे ती क्लास डी कम्युटेशन. क्लास डी कम्युटेशन. ओके. ते क्लास डी कम्युटेशनलाच ऑक्झिलरी कम्युटेशन असंही म्हणतात किंवा त्याला इम्पल्स कम्युनिकेशन असंही म्हणतात. ओके. क्लास डी कम्युटेशनलाच ऑक्झिलरी कम्युटेशन और इम्पल्स कम्युटेशन असे म्हणतात. आता या कम्युटेशन मेथड मध्ये ही 3-4 मोड्स आहेत. मोड 0, मोड 1, मोड 2, मोड 3 असे 4 मोड आहेत. ओके. ते मोड स्टडी करत असताना आता याच्यामधला जो काही मेन जो काही थायरिस्टर आहे किंवा जो मेन एससीआर आहे तो बघितला तर तो मेन एससीआर आहे तो आपला हा T1 एससीआर आहे आणि हा आहे तो TA ऑक्झिलरी एससीआर म्हणजे ऑक्झिलरी थायरिस्टर असं त्याचं नाव आहे. म्हणजे मेन हा आपला थायरिस्टर आहे किंवा हा आपला एससीआर आहे. हे एससीआर ला आपल्याला ऑफ करायचं आहे. ओके. हे एससीआर ला ऑफ करणं हा आपला मेन टास्क आहे, म्हणजे मेन एससीआर तो आहे. मग तो एससीआर ऑफ करण्यासाठी हा ऑक्झिलरी एससीआर यूज केलेला आहे, एक्स्ट्रा एससीआर आपण यूज केलेला आहे. ह्या ऑक्झिलरी एससीआर मुळेच हा आपला थायरिस्टर ऑफ होणार आहे. तो कसा होणार आहे तो आपण बघणार आहे. म्हणजे हा ऑक्झिलरी एससीआर आहे तो आपला कम्युटेटिंग कंपोनंट आहे. आपला कम्युटेटिंग कंपोनंट आहे. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये कम्युटेटिंग कंपोनंट्स कुठले कुठले आहेत बघा. इंडक्टर, डायोड, इथे एक डायोड एक यूज केलेला आहे. हा डायोड, हा ऑक्झिलरी थायरिस्टर अँड हा कॅपॅसिटर, हे 4 कंपोनंट्स आहेत ते कम्युटेटिंग कंपोनंट्स आहेत. ओके. हे कम्युटेटिंग कंपोनंट्स असल्यामुळं हा आपला आहे तो मेन एससीआर आहे. ह्या एससीआरला आपल्याला ऑफ करायचं, म्हणजे ह्या एससीआरला आपल्याला कम्युटेट करायचं आहे. ते वर्किंग आपण नंतर बघणार आहे. पण हे 4 आपले कम्युटेटिंग कंपोनंट आहेत आणि मेन एससीआर आहे तो T1 आहे. हे माहित असणं गरजेचं आहे. ओके. आता हा ऑक्झिलरी एससीआर जो काय आहे म्हणजे किंवा ऑक्झिलरी थायरिस्टर जो आपण इथे यूज केलेला आहे हा ऑक्झिलरी एससीआर जो आहे तो सेल्फ कम्युटेटेड आहे. म्हणजे सेल्फ स्वतः कम्युटेट होतोय. तर तो कसा सेल्फ कम्युटेट होतोय तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे तो आपल्या वर्किंग मध्ये येईल पुढे, पण तो सेल्फ कम्युटेटेड आहे. त्याला आपल्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही. ह्या सर्किटमध्येच तो स्वतः ऑटोमॅटिकली कम्युनिकेट होईल किंवा कुठला ट्रान्झिस्टर आपल्याला किंवा कुठला एससीआर ऑफ ऑन करायची त्यासाठी गरज नाही. जे काही वर्किंग आहे त्याच्यानुसार तुम्ही जर बघितलं तर तो आपला एससीआर ऑटोमॅटिकली ऑफ होईल ठराविक वेळानंतर. तो कसा होईल तो आपल्याला बघायचा आहे. आता त्याच्यामध्ये मोड 0, आता 4 मोड आहे त्याच्यामध्ये. मोड 0, मोड 1, मोड 2, मोड 3 असे 4 मोड आहेत. त्याच्यामधला जो काही मोड 0 आहे म्हणजे M0, हा मोड 0 काय आहे तर त्या मोड 0 मध्ये इनिशियल स्टेज आहे. हे दोन्ही एससीआर ऑफ आहेत. हे दोन्ही एससीआर काय आहेत? ऑफ स्टेट मध्ये आहेत. म्हणजे या दोन्ही मधूनही करंट फ्लो होत नाहीये, म्हणजे सप्लाय आपण थोडक्यात अप्लाय केलेलं नाही. आता हे कॅपॅसिटर व्होल्टेज आहे. कॅपॅसिटर व्होल्टेज म्हणजे VC असं असतं. ह्याच्यामधूनही करंट फ्लो होत नाहीये, थायरिस्टर मधून पण करंट फ्लो होत नाही आणि कॅपॅसिटर व्होल्टेज ही 0 आहे. म्हणजे आपण सप्लाय थोडक्यात अप्लाय केली नाही. ही आपली फर्स्ट स्टेज आहे, फर्स्ट मोड आहे. म्हणजे VC इज इक्वल टू 0 हे ह्या मोड मध्ये आहे, फर्स्ट मोड मध्ये. ओके. म्हणजे बोथ दी एससीआर इज टर्न ऑफ इन दिस मोड अँड
VC इज ऑल्सो 0. VC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज. कॅपॅसिटर आपल्या याच्यामध्ये कुठलंच वर्कआउट करत नाही, म्हणजे आपण थोडक्यात सप्लाय अप्लाय करत नाही. ह्या मोड M0 इनिशियल स्टेज आहे. आता दुसरी स्टेज काय आहे किंवा दुसरा मोड काय आहे, M1 मोड. आता ह्या मोड मध्ये काय आहे, आपण हा ऑक्सिलरी SCR ऑन करणार आहे बाय अप्लाइंग द गेट सिग्नल टू दिस SCR. म्हणजे हा जो काही SCR आहे ऑक्सिलरी SCR, आता दुसरा मोड बघतोय आपण. त्या दुसऱ्या मोड मध्ये आपण काय करणार आहे, TA हा जो काय थायरिस्टर आहे, म्हणजे ऑक्सिलरी थायरिस्टर, तो थायरिस्टर आपण टर्न ऑन करणार आहे बाय अप्लाइंग द गेट टू द थायरिस्टर 1. म्हणजे याला आपण आता ज्यावेळेस सप्लाय आपण ऑन करणार आहे, सप्लाय आपण ऑन करणार, म्हणजे याला आपण हा SCR आपण ऑन करणार आहे. त्याच्यामध्ये SCR ऑन केल्यानंतर कुठला SCR ऑन करणार आहे, तर थायरिस्टर TA म्हणजे ऑक्सिलरी SCR आपण ऑन करणार आहे. म्हणून आता ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा SCR हा ऑक्सिलरी म्हणून त्याला नाव दिले, म्हणून हा ऑक्सिलरी कम्युटेशन मेथड आहे. ते बघा, म्हणजे हा आपला ऑक्सिलरी SCR आपण ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे, म्हणून याला ऑक्सिलरी कम्युटेशन असं म्हटलेलं आहे. ओके. आता हा SCR ऑन झाल्यानंतर काय प्रोसेस होईल बघा, किंवा करंट कुठल्या पोझिशन किंवा कुठल्या ह्याच्यामधून तुमचा फ्लो होणार आहे बघा. याच्यामधून करंट फ्लोचा जो काय पाथ असेल तो तुमचा VS प्लस म्हणजे ह्या पॉझिटिव्ह टर्मिनल कडून ह्या कॅपॅसिटर थ्रू. आता कॅपॅसिटर चार्ज होत असताना आता याच्यातून करंट फ्लो होणार आहे, म्हणजे तुमचा कॅपॅसिटर ह्या कॅपॅसिटर मधून आता एक खालून इथून फ्लो होईल का, याच्यातून फ्लो होईल का करंट, असा फ्लो होईल का, या डायोड मधून करंट फ्लो होईल का, होईल का हो? नाही. का होणार नाही, काय रिझन असेल त्याच्या पाठीमागचं, का त्याच्यातून आपला करंट फ्लो होणार नाही डायोड मधून? करंट डायोड हा रिव्हर्स मध्ये आपण कनेक्ट केलेला आहे, लक्षात आहे का? मग रिव्हर्स, इकडे ॲनोड इकडे कॅथोड आहे. ओके, मग हे कॅथोडला आपलं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट झालं तर हे रिव्हर्स बायस मध्ये जाणार, म्हणजे इथून तुमचा करंट फ्लो होणार नाही. ओके, म्हणजे ह्याच्यातून आपला करंट फ्लो होणार नाही. आपला करंट कुठून फ्लो होईल, हे SCR कॅपॅसिटर थ्रू, या ट्रान्झिस्टर थ्रू, इथून या लोड रेजिस्टर थ्रू तुमचा निगेटिव्ह टर्मिनल, असा तुमचा करंट फ्लो होईल. आले का लक्षात? करंट कसा फ्लो होतोय, ह्या RL आहे का लोड रेजिस्टन्स, RL लोड रेजिस्टन्स, लोड म्हणजे हा RL लोड रेजिस्टन्स. याच्या लक्षात आपला करंट इथून करंट का फ्लो होणार नाही, तर हा आपला रिव्हर्स बायस मध्ये जातोय म्हणून आपण इथून करंट फ्लो होणार नाही. ह्याच्यातून का करंट फ्लो होणार नाही हो, थायरिस्टर 1 मधून इथून का करंट फ्लो होणार नाही, काय रिझन असेल होतं या पाठीमागचं, कोण सांगू शकताय का? T1 मधून का करंट फ्लो होणार नाहीये? कारण हा T1 आपण ऑन केलाय का हो, ऑफ आहे. ऑफ आहे. T1 ऑफ आहे ना, मग त्याच्यातून करंट कसा फ्लो होईल, बरोबर आहे का? हो सर. आता ह्या कॅपॅसिटर चार्ज होत असताना त्याची अप्पर प्लेट पॉझिटिव्ह असेल का लोअर प्लेट पॉझिटिव्ह असेल? अप्पर प्लेट पॉझिटिव्ह. अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह, असा आपला कॅपॅसिटर चार्ज होणार आहे, बरोबर आहे ना? आता ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल, म्हणजे ह्या कॅपॅसिटर व्होल्टेज VC इज इक्वल टू कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू VS, ही जी काही कंडिशन आहे, कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू आपलं सप्लाय व्होल्टेज. म्हणजे कॅपॅसिटर मध्ये एवढं व्होल्टेज स्टोअर झाले की जेवढं आपलं इनपुटचं व्होल्टेज आहे. त्या स्टेटमध्ये काय होणार आहे बघा, ह्या कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट ऑफ होणार आहे. आता तो का ऑफ होणार आहे किंवा बंद का होणार आहे, हा जो काही करंट आहे तो फ्लो व्हायचा बंद होणार आहे. आता तो करंट का ऑफ होणार आहे त्याचे एक रिझन आहे बघा. हा ज्यावेळेस फुल्ली चार्ज होईल, हा कॅपॅसिटर ज्यावेळेस फुल्ली चार्ज होईल तर ह्याचं निगेटिव्ह टर्मिनल कुठं कनेक्ट केले हो आपण, कुठल्या टर्मिनल, टीएच्या कुठल्या टर्मिनलला कनेक्टेड आहे, एनोडला कनेक्टेड आहे का कॅथोडला कनेक्टेड आहे? एनोडला. एनोडला. म्हणजे हे हा आपला SCR रिव्हर्स बायस मध्ये जाईल का फॉरवर्ड बायस मध्ये जाईल? रिव्हर्स मध्ये. हा त्यावेळेस आपला SCR ऑफ होणार आहे. हा SCR ऑफ कधी होणार आहे लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमचं व्होल्टेज VC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू VS,
सप्लाय व्होल्टेज म्हणजे एवढं व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज एवढी व्हॅल्यू तुमच्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होईल, त्यावेळी तुमचा हा एससीआर ऑटोमॅटिकली टर्न ऑफ होईल. ह्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑन केलेला आहे, ऑन केल्यानंतर ज्यावेळेस कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल त्यावेळेस हा तुमचा एससीआर ऑटोमॅटिकली टर्न ऑफ होईल. येते का लक्षात? म्हणून हा सेल्फ कम्युटेटेड एससीआर आहे. येते का? सेल्फ कम्युटेटेड एससीआर आहे. तो ऑटोमॅटिकली का ऑफ होतो तुमच्या लक्षात येते का? कारण त्यावेळेस ह्या कॅपॅसिटरचं निगेटिव्ह टर्मिनल हे ह्या ॲनोडला कनेक्टेड आहे. म्हणजे हे व्होल्टेज, दोन्ही व्होल्टेज सेम झालं का, हे व्होल्टेज ग्रेटर झालं का, त्यावेळेस तुमचं हे कनेक्टेड ह्या टर्मिनलला होईल. त्यामुळे ते त्यावेळेस तुमचं हे पॉझिटिव्ह कन्सिडर करणार नाही. ज्यावेळेस हे दोन्हीचे व्होल्टेज सेम असेल त्यावेळेस हे कॅपॅसिटरचं निगेटिव्ह व्होल्टेज कन्सिडर करेल त्यावेळेस. येते का लक्षात? समजले का? हा एससीआर ऑन झाल्यानंतर ही परत ऑटोमॅटिकली ऑफ का होतोय ते समजलंय का? हो सर. म्हणजे ह्या मोडमध्ये काय होते बघा, आपल्या मोड 1 मध्ये आपले ह्या मोडमध्ये दोन्ही एससीआर ऍट द एंड ऑफ दिस मोड ह्या दोन्ही एससीआर आपले ऑन मध्ये आहेत का ऑफ मध्ये येतो? ऑफ मध्ये. दोन्ही एससीआर ह्याच्यामध्ये ऑफच आहे. हा ऑन होऊन ऑफ झालेला आहे. बरोबर आहे का? हा एससीआर आपला ऑन होऊन ऍट द एंड ऑफ दिस मोड ऑफ झालेला आहे. पण व्हीसी ची व्हॅल्यू काय आली हो आपली? इनिशियल स्टेट म्हणजे मगाशी आपली व्हीसी इज इक्वल टू 0 होत. आता ह्या स्टेट मध्ये व्हीसी ची व्हॅल्यू काय आली? VS. इक्वल टू VS. व्हीएस. ह्याच्यामध्ये चेंज काय आहे? व्हीएस म्हणजे कॅपॅसिटर मध्ये व्हीएस सिग्नल आपला स्टोअर झालेला आहे, म्हणजे सप्लाय व्होल्टेज त्याच्यामध्ये स्टोअर झालेला आहे. हे सेकंड मोड मध्ये आहे. आता मोड 3, मोड 2. आता मोड 2 काय आहे बघा. आता मोड 2 महत्वाचा आहे. आता मोड 2 मध्ये काय करणार आहे आपण? ह्या एससीआर ला आपण सप्लाय अप्लाय करणार आहे. T1 आपण ऑन करणार आहे. थोडक्यात ह्या मोड मध्ये आपण काय करणार आहे? T1 ऑन करणार आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. याच्यामध्ये दोन करंट फ्लो होतील. एक तुमचा लोड करंट, इथून फ्लो होणारा हा लोड करंट थ्रू डायरेक्ट असा तुमचा निगेटिव्ह जाईल, हा एक करंट फ्लो होईल. आणि दुसरा करंट फ्लो होईल तो तुमचा हा कॅपॅसिटरचा डिस्चार्ज करंट. आता लोड करंट फ्लो होताना लोड करंट कसा फ्लो झालाय बघा. व्हीएस पॉझिटिव्ह परत T1 लोड रेजिस्टन्स मायनस व्हीएस निगेटिव्ह टर्मिनल, हा असा आपला हा लोड करंट फ्लो झालेला आहे. ओके, म्हणजे रेड कलरने जे दाखवलेला आहे तो मी तुमचा आयल आहे, लोड करंट. ओके, हा आहे तुमचा लोड करंट. ओके, आता सेकंड, आता डिस्चार्ज म्हणजे आयसी करंट, चार्जिंग करंट आहे तो तुमचा डिस्चार्ज कसा होणार आहे? कॅपॅसिटर आता याच्यामध्ये डिस्चार्ज होणार आहे. कसा होणार आहे डिस्चार्ज बघा. हा कॅपॅसिटरचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल थ्रू थायरिस्टर, थ्रू इंडक्टर, थ्रू डायोड, थ्रू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ कॅपॅसिटर, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ कॅपॅसिटर, हा तुमचा आहे तो आयसी आहे किंवा कम्युटेटिंग करंट म्हणा, हा तुमचा कम्युटेटिंग करंट. पण ह्या स्टेटमध्ये तुमचा एससीआर, हा एससीआर ऑन आहे का ऑफ आहे? T1. आता ह्या मोड या दोन करंट फ्लो होतील याच्यामधून, लक्षात आलंय का? एक तुमचा कम्युटेटिंग करंट ह्या पाथ मधून फ्लो होईल, दुसरा तुमचा आयएल करंट फ्लो होईल. आले का लक्षात? दोन करंट फ्लो होतील, लक्षात येते का? समजलंय का? ही ह्या मोड मध्ये समजलंय का तुम्हाला? काय रिपीट करायचं ह्या मोड अजून कम्प्लीट व्हायचं आहे, पण हे मोडचं एक्सप्लेनेशन पण इथपर्यंत समजलंय का? हॅलो सर, हा, व्हीएस म्हणजे काय? सप्लाय व्होल्टेज आहे, हे आपण अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे त्या सर्किटला. हे सप्लाय, इथे बॅटरी, इथं कनेक्शन नाही, इथे बॅटरी काढायच्या ऐवजी डायरेक्ट व्हीएस लिहिलंय असं, म्हणजे इथे थोडक्यात बॅटरी आहे असं कन्सिडर करा, त्याचं नाव व्हीएस आहे. आले का लक्षात? व्हीएस म्हणजे काय? हा, समजलं का इथपर्यंत? हे दोन करंट कुठले करंट फ्लो होणार आहे ते? एक तुमचा लोड करंट फ्लो होईल, दुसरा तुमचा चार्जिंग करंट किंवा कम्युटेटिंग करंट, हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होणारा करंट फ्लो होणार आहे. आले लक्षात? आता काय होतं बघा, ज्यावेळेस कॅपॅसिटर आपला फुल्ली डिस्चार्ज होईल, आता मी काय सांगतो, ज्यावेळेस आपला कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होईल त्यावेळेस काय होणार आहे कॅपॅसिटर मध्ये? कॅपॅसिटरचं वर्किंग काय होईल? कॅपॅसिटर आपला फुल्ली डिस्चार्ज होतो त्यावेळेस काय होत असतं तिथं?
पोलॅरिटी चेंज. Change होते. त्याच्या पोलॅरिटी काय होतात चेंज होतं. म्हणजे आता हा कॅपॅसिटर आपला डिस्चार्ज होताना तो कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाला. फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर त्याच्या पोलॅरिटी चेंज झाल्या, म्हणजे मायनस प्लस मायनस प्लस. म्हणजे ह्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज किती आलं हो याच्यामध्ये? कॅपॅसिटर व्होल्टेज काय येईल त्याच्या वेळी त्या सिच्युएशन मध्ये? व्हॉट इज द कॅपॅसिटर व्होल्टेज? झिरो. झिरो येईल का मायनस VS येईल? फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर तो निगेटिव्हली चार्ज व्हायला स्टार्ट होतोय. मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या वेळेस. मायनस. हा, म्हणजे ह्या सिच्युएशन मध्ये कॅपॅसिटर मध्ये व्होल्टेज काय येईल तुमचं? कॅपॅसिटर व्होल्टेज काय येईल? VS इज इक्वल टू VC इज इक्वल टू काय येईल? मायनस VS. VC इज इक्वल टू मायनस VS. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह व्होल्टेज स्टोअर व्हायला स्टार्ट होईल. आले का लक्षात? समजलंय का ह्या मोड मध्ये काय होतंय? सर हा मोड रिपीट करा एकदा. ओके, एक मिनिट. आता मी थोडस सगळं क्लिअर करतो. आता आपलं सेकंड मोड मध्ये काय होतो? हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सेकंड मोड मध्ये काय होतं आपलं? VC इज इक्वल टू VS एवढं व्होल्टेज होतं. बरोबर आहे का? VC इज इक्वल टू VS विथ अप्पर प्लेट पॉझिटिव्ह, लोअर प्लेट निगेटिव्ह. हे आपलं फर्स्ट मोड मध्ये. मोड 1 मध्ये असं वर्किंग होत होतं. हा डायोड आपण चार्ज केल्यानंतर, हा थायरिस्टर आपण ऑक्झिलरी थायरिस्टर ऑन केल्यानंतर हा कॅपॅसिटर चार्ज होत होता आणि हा थायरिस्टर परत ऑटोमॅटिकली टर्न ऑफ होता. कधी VC इज इक्वल टू VS व्होल्टेज झालं का हा थायरिस्टर ऑटोमॅटिकली टर्न ऑफ होत होतं. हे मोड 1चं वर्किंग आहे. बरोबर आहे का? हो सर. हो, आता सर. मोड 2 मध्ये आपण काय करतोय बघा. मोड 2 जो आहे, ह्या मोड 2 मध्ये हा एसआर आपण ऑन करतोय. कुठला? T1 एसआर ऑन केल्यानंतर हा आता ऍट द एंड ऑफ मोड 1 हा थायरिस्टर ऑन आहे का ऑफ आहे आपला? ऑफ. ऑफ आहे. आणि आपण ह्या सिच्युएशन म्हणजे मोड 2 मध्ये हा ऑन करतोय. म्हणजे आपला करंट फ्लो कसा होणार आहे? VS प्लस म्हणजे सप्लाय व्होल्टेजचं प्लस टर्मिनल प्लस थायरिस्टर मधून परत तुमचा सप्लाय जाणार आहे लोड मधून. लोड मधून परत जाईल तो तुमच्या मायनस कडे. हा तुमचा लोड करंट फ्लो होईल IL. ओके, हा एक पाथ असेल. आणि आता दुसरा पाथ हा कॅपॅसिटरचा पण डिस्चार्ज व्हायला स्टार्ट होईल. कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना कॅपॅसिटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल, परत थायरिस्टर, नंतर हा इंडक्टर, नंतर हा डायोड आणि नंतर हे निगेटिव्ह टर्मिनल. हा दुसरा करंट आहे तो तुमचा कम्युटेटिंग करंट आहे. दिस इज अ IC करंट. आले का लक्षात? हे दोन करंटचे पाथ समजले का तुम्हाला? हे दोन हो करंट. सर. हा, हो सर. आता ज्या वेळेस आपला कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज होईल, आता हे डिस्चार्जिंग करंट फ्लो होतोय ना, बरोबर आहे ना? ज्यावेळेस कॅपॅसिटर आपला फुल्ली डिस्चार्ज होईल, बघा मी काय सांगतोय, ज्यावेळेस कॅपॅसिटर आपला फुल्ली डिस्चार्ज होईल त्या सिच्युएशन मध्ये, कॅपॅसिटर आपला फुल्ली डिस्चार्ज होईल त्या सिच्युएशन मध्ये काय होईल? पोलॅरिटीज काय होतील कॅपॅसिटरच्या? चेंज होत. रिव्हर्स होतील पोलॅरिटी. आता फुल्ली डिस्चार्ज, आता इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. दोन करंटचे पाथ समजले. म्हणजे कॅपॅसिटर डिस्चार्जिंग करंट फ्लो होतोय. हा जो काय रेड कलर मी दाखवलाय तो कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला स्टार्ट झाला. आणि कॅपॅसिटर ज्यावेळेस फुल्ली डिस्चार्ज होईल त्यावेळेस ह्या कॅपॅसिटरच्या पोलॅरिटीज रिव्हर्स होतात. ते तुम्हाला मी सांगितले पॅटर्नच्या लेक्चर. म्हणजे कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर हा मायनस लोअर प्लेट मायनस होईल, अप्पर प्लेट मायनस होईल, लोअर प्लेट पॉझिटिव्ह होईल. म्हणजे रिव्हर्स पोलॅरिटीज होतील. ओके, आता मायनस ज्यावेळेस म्हणजे रिव्हर्स पोलॅरिटीज होतील त्यावेळेस कॅपॅसिटर मधला जो काही व्होल्टेज असेल ते निगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह असेल? निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजे MT आता M1 मध्ये VC इज इक्वल टू प्लस VS होता. तसं मोड 2 मध्ये VC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज इज इक्वल टू मायनस VS इज इक्वल टू मायनस VS. आता मायनस VS काय आहे बघा, ज्यावेळेस आता हा कॅपॅसिटर
आता मायनस व्ही एस काय आहे तर हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे सप्लाय व्होल्टेज आणि कॅपॅसिटरच्या कुठल्या टर्मिनल कनेक्टेड आहे हो पॉझिटिव्ह टर्मिनलला Minus. निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड आहे म्हणजे हे टर्मिनल ह्या टर्मिनलला निगेटिव्ह उलट कनेक्टेड आहे ह्या निगेटिव्हली चार्ज व्हायला स्टार्ट होत असतो आले का लक्षात निगेटिव्हली चार्ज व्हायला स्टार्ट होतो हा आहे सेकंड मोड समजला का सेकंड मोड आता सेकंड मोड मध्ये कुठला एससीआर ऑन आहे आणि कुठला एससीआर ऑफ आहे T1 ऑन आणि ऑक्झिलरी थायरिस्टर ऑफ. T1 ऑन आणि TA आपला ऑफ असणार आहे हे सेकंड मोड मध्ये समजलाय का सगळ्यांना M2 मोड 2 समजलाय का हो सर. हा आता दुसरा मोड 3 जो काय आहे आता मोड 3 मध्ये काय आहे बघा मोड 3 मोड 3 मध्ये काय होणार आहे बघा आता हे सगळं थोडस मी क्लिअर करतो आता कॅपॅसिटरच्या पोलॅरिटीज कशा आहेत सांगा अप्पर प्लेट कुठली आहे आणि लोअर प्लेट कुठली आहे मोड 2 च्या एंडला अपर Upper प्लेट plate निगेटिव्ह आणि लोअर प्लेट पॉझिटिव्ह. अप्पर प्लेट निगेटिव्ह लोअर प्लेट पॉझिटिव्ह बरोबर आहे आणि व्हीसी इज इक्वल टू काय आहे व्हीसी इज इक्वल टू मायनस व्हीएस व्हीसी इज इक्वल टू मायनस व्हीएस ओके आता हा आपला एससीआर ऑलरेडी ऑन आहे हा एससीआर आपला ऑफ आहे आता ह्या मोडमध्ये मोड 3 आहे आता ह्या मोडमध्ये मोड 3 मध्ये काय करणार आहे आपण मोड 3 मध्ये ऑक्झिलरी एससीआर ऑन करणार आहे काय करणार आहे आपण ऑक्झिलरी एससीआर ऑन करणार आहे आता ऑक्झिलरी एससीआर ऑन केल्यानंतर कॅपॅसिटर चार्ज होईल का डिस्चार्ज होईल कॅपॅसिटर चार्ज होईल का डिस्चार्ज होईल डिस्चार्ज. कसा डिस्चार्ज होईल कॅपॅसिटर ऑलरेडी डिस्चार्ज आहे हो मॅडम कारण डिस्चार्ज झाल्यानंतर रिव्हर्स पोलॅरिटी आलेल्या आहेत त्याच्या बघा कॅपॅसिटर हा चार्ज होईल पण कसा चार्ज होईल हा निगेटिव्हली चार्ज होईल लोअर अप्पर प्लेट त्याची निगेटिव्ह आहे लोअर प्लेट त्याची पॉझिटिव्ह आहे आणि ह्याच्यामधून ही हा आपला एसआर आपला ऑन आहे ना येते का लक्षात T1 आपला ऑन आहे म्हणजे हा एक करंट फ्लो होईल आणि ह्याच्यातून हा कॅपॅसिटर चार्ज पण होईल हा दुसरा करंट फ्लो होईल आले का लक्षात हो त्या सर. लक्षात मी काय सांगतो आता काय होतंय बघा आता पहिल्या स्टार्टिंगला आपल्या इनिशियल स्टेजला लोअर प्लेट निगेटिव्ह होते त्यामुळे आपला थायरिस्टर हा ऑफ होत होता व्हीएस इज इक्वल टू व्हीसी इज इक्वल टू व्हीएस आल्यानंतर व्हीसी इज इक्वल टू व्हीएस आल्यानंतर म्हणजे व्हीसी मधलं व्होल्टेज आणि व्हीएस मधलं व्होल्टेज इज इक्वल टू झाल्यानंतर आता ह्या सिच्युएशन मध्ये काय आहे कॅपॅसिटर चार्ज होताना रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होतो या सिच्युएशन मध्ये पोलॅरिटीज रिव्हर्स पोलॅरिटीने चार्ज होतोय म्हणजे ज्या वेळेस तुम्ही हा थायरिस्टर ऑन कराल त्यावेळेस ऑलरेडीच ह्याच्यामध्ये काय आहे हो व्हीसी इज इक्वल टू मायनस व्हीएस सप्लाय आहे या एससीआर कॅपॅसिटर मध्ये ज्यावेळेस हा ऑन कराल त्यावेळेस हा कॅपॅसिटर कसा फ्लो होणार आहे बघा हा करंट कॅपॅसिटरचा करंट फ्लो कसा होणार आहे तर हा असा फ्लो होणार आहे हा उलटा कम्युटेटिंग करंट हा असा फ्लो होईल मगाशी कसा फ्लो होत होता असा फ्लो होत होता इथून आता ह्या सिच्युएशन मध्ये कसा फ्लो होणार आहे कारण म्हणजे लोअर प्लेट पॉझिटिव्ह आहे करंट हा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो होत असतो ह्या पॉझिटिव्ह कडून हा तुमचा हा असा फ्लो व्हायला स्टार्ट होईल म्हणजे असा फ्लो होताना ज्या वेळेस ह्या लोड करंट पेक्षा ह्या IL लोड करंट आहे ना हा ऑलरेडी तुमच्या I1 मधून फ्लो होते T1 मधून त्या करंट पेक्षा हा कम्युटेटिंग करंट बेटर होईल बघा मी काय सांगतोय लोड करंट पेक्षा कम्युटेटिंग करंट ज्यावेळेस जास्त होईल त्यावेळेस तुमचा एसआर ऑफ होणार आहे T1 कारण त्यावेळेस हे मायनस टर्मिनल तुमच्या ह्या T1 ला कनेक्ट झालेला असेल T1च्या ऍनोडला कनेक्ट झालेला असेल आले का लक्षात का रिपीट करायचं आहे रिपीट करा. आता बघा ह्याच्या पोलॅरिटीज अप्पर साइड निगेटिव्ह आहे लोअर साइड
पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे का? हो सर. हा, आता काय आहे सिच्युएशन बघा. हा IA करंट TA ह्या आता आपला ऍट द एंड ऑफ मोड 2 हा फक्त SCR आपला ऑन आहे. हा SCR ऑन आहे, हा आपला SCR ऑफ आहे. बरोबर. आता ह्या मोडच्या स्टार्टिंगला आपण काय करणार आहे, हा ऑन करणार आहे. हा SCR आपण काय करणार आहे, ऑन करणार आहे. म्हणजे हा पण ऑन असेल पहिल्यांदा स्टार्टिंगला आणि हाही ऑन असेल. म्हणजे बघा आता दोन करंट फ्लो होतील तुमचे. एक करंट हा असा फ्लो होईल, तुमचा IL करंट आहे, हा आहे तो IL करंट आहे. येते लक्षात, लोड करंट. आणि दुसरा करंट तुमचा फ्लो होणार आहे तो कम्युटेटिंग करंट. आता दुसरा कम्युटेटिंग करंट फ्लो होताना त्याची डायरेक्शन काय आहे. आता मगाशी काही कम्युटेटिंग करंट फ्लो होत होता मगाच्या मोडमध्ये, तो अप्पर प्लेट पॉझिटिव्ह होती, लोअर प्लेट निगेटिव्ह होती. येते लक्षात. त्यामुळे तो ह्या डायरेक्शन फ्लो होत होता मगाशी. ओके. त्यावेळेस इथून का फ्लो होत नव्हता, तर हा थायरिस्टर तुमचा ऑफ मध्ये होता म्हणून इथून फ्लो होत नव्हता, तर तो डायोड मधून फ्लो होत होता. आता या मोडमध्ये काय आहे, जे लोअर प्लेट निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, लोअर प्लेट पॉझिटिव्ह आहे. हा फ्लो होताना इथून हा आपला थायरिस्टर ऑन केलेला आहे, म्हणजे याच्यातून फ्लो होईल. इथून फ्लो होताना परत हा इथून, आता याच्यातून ऍक्च्युली इकडे जाणार नाहीये, पण ह्या कधी इकडे जाईल, ज्यावेळेस IL पेक्षा IC ग्रेटर होईल. IL इज लेस दॅन IC किंवा IC इज ग्रेटर दॅन IL होईल, त्यावेळेस हा करंट तुमचा फ्लो होऊन हा थायरिस्टर ऑफ होईल. त्याच्या लक्षात मी काय सांगितलं, समजलंय का? का अजून समजलं नाही, का रिपीट करायचं आहे? समजलंय का नाही समजलं? तर T1 ऑफ कसा झाला? ऑफ कसा होतोय बघा. T1 ऑफ कसा होतोय. आता मला एक सांगा, ह्या करंटची डायरेक्शन ही अशी आहे. ओके, ही अशी आहे आणि इकडल्या करंटची डायरेक्शन ही अशी आहे. बरोबर ना. IL ची डायरेक्शन आणि IC ची डायरेक्शन एकमेकाच्या अपोजिट आहे. बरोबर आहे का? हो सर. गर्ल्स मधून समजलंय का? गर्ल्स मध्ये हे एकमेकाच्या अपोजिट आहेत त्या. हो सर. हा, म्हणजे जर करंटचं इक्वेशन काय येईल, जर टोटल याच्यातून फ्लो होणारा करंट जर काढायचा झाला तर IL मायनस काय येईल, IL मायनस IC. IC, IL मायनस IC. ओके. आता पहिल्या स्टार्टिंगला IL तुमचा ऍज इट इज असेल ना, IC ऍज इट इज. आता मी ऑफ कधी होईल म्हणून सांगितलंय तुम्हाला, IL IC ची व्हॅल्यू ही IL पेक्षा जास्त असेल त्यावेळेस. IC ची व्हॅल्यू ही IL पेक्षा जास्त असेल. आता सपोज IL ची व्हॅल्यू आपली 1 एम्पियर आहे, IC ची व्हॅल्यू आपली 0.5 एम्पियर आहे. आन्सर किती येणार आहे? ह्याचं करंट किती येईल, ह्याची व्हॅल्यू 0.5 एम्पियर. बरोबर आहे का? म्हणजे ह्या स्टेटमध्ये आपला SCR T1 ऑन ऑफ होणार नाही. ऑफ कधी होणार आहे, ह्या IL पेक्षा IC ची व्हॅल्यू जास्त येईल त्यावेळेस. बघा जास्त येईल म्हणजे काय, सपोज IC ची व्हॅल्यू 1.2 आली आणि IL ची व्हॅल्यू 1 आहे, 1 मायनस 1.2 काय येईल आन्सर? 0. मायनस 0.2. येते का लक्षात? काय येणार आहे, मायनस 0.2, कारण मायनस आहे, मायनस 0.2. म्हणजे काय झालं, सिग्नल रिव्हर्स झाला का फॉरवर्ड झाला? रिव्हर्स. रिव्हर्स. म्हणजे रिव्हर्स मध्ये गेल्यानंतर तुमचं SCR ऑन होणार आहे का ऑफ होणार आहे? ऑफ. ऑफ. आलं का लक्षात कसा ऑफ होतोय शिरसाट? IC ची व्हॅल्यू ग्रेटर झाल्यावर ऑफ होणार का? हा, IC ची व्हॅल्यू ही IL पेक्षा ग्रेटर झाल्यानंतर आपला T1 ऑफ होणार आहे. येस. समजले का सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. आता हे बाकीचे एक्सप्लेनेशन याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्ही रीड आउट करा. म्हणजे काय आता एक्सप्लेन केलं नाही, तेच प्रत्येक मोडमध्ये दिलेलं आहे. ओके. ही त्याची वेव्हफॉर्म आहे. आता वेव्हफॉर्म मध्ये कसं आहे, वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला सांगतो मी. हा गेट करंट 1 आहे, म्हणजे पहिल्या T1 ट्रान्झिस्टरचा गेट करंट आहे आणि हा आहे तो ऑक्झिलरी ट्रान्झिस्टरचा गेट पल्स आहे. ओके. आता पहिल्यांदा आपण हा SCR ऑन केला, म्हणजे
T1 ऑन केला त्यावेळेस T1 मधून करंट फ्लो होणार आहे. IT1 म्हटले. IT1 म्हणजे T1 मधून फ्लो होणारा करंट आहे. तो पहिल्यांदा जोपर्यंत गेट करंट आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू इन्क्रीज झालेला असेल. गेट करंट नंतर तो कॉन्स्टंट होईल. ओके. आणि फिटी आता हे जे एक्झॅक्टली अपोजिट असते, ह्याचे एक्झॅक्टली अपोजिट याचं व्होल्टेज असतंय. कशाचं? थायरिस्टर. करंट जिथे फ्लो होते त्यावेळेस तुम्हाला व्होल्टेज मिळणार नाही. ज्यावेळेस व्होल्टेज आहे त्यावेळेस तुम्हाला करंट मिळणार नाही. ते मी तुम्हाला सांगितले आधीच. ओके. हे झालं व्होल्टेज. आणि हा चार्जिंग करंट आहे, म्हणजे कॅपॅसिटर करंट आहे IC. ओके. आणि खाली आहे ते VS मायनस सप्लाय व्होल्टेजचं हे दिलंय इथं. VS प्लस VS मायनस VS असे त्याचे लेवल्स दिलेले आहेत. ओके. आता काय होतंय बघा, IG1 ऑन असेल त्यावेळेस त्याच्यामधून करंट फ्लो होईल. बरोबर. आता परत काय झालं, IG1 फक्त आपण गेट करंट ऑन होण्यापुरताच देतो. म्हणजे एकदा थायरिस्टर ऑन झाला का परत तुमचा तो करंट काढून घेतला आपण, करंट रिव्हर्स करून घेतला का परत तो ऑन स्टेट मध्ये आहे. इथं काहीतरी आपला करंट फ्लो होतोय, ही 0ची लेवल आहे खालची. इथून काहीतरी करंट फ्लो होतो म्हणजे आपला SR ऑन आहे. ज्यावेळेस ऑक्झिलरी करंटच्या गेटला सप्लाय अप्लाय करू, बघा इथे दिलंय ऑक्झिलरी करंटच्या गेटला सप्लाय अप्लाय केल्यानंतर T1 मधून फ्लो होणारा करंट 0 झाला, म्हणजे इथे SR तुमचा T1 ऑफ झालेला आहे. आलं का लक्षात? इथे SR तुमचा ऑफ झालाय 0ला, असं दाखवलेलं आहे. बाकीच काही नाही याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑक्झिलरी करंटला अप्लाय कराल त्यावेळेस IC करंट तुमचा निगेटिव्ह मध्ये गेलाय, चार्जिंग करंट निगेटिव्ह मध्ये गेलाय. म्हणजे ह्या निगेटिव्ह मुळे तुमचा SR हा T1 ऑफ होणार आहे. एक मिनिट. आवाज येतोय का हो माझा? हॅलो. हो सर येतोय. हा, समजलं का तुम्हाला? हे वेव्हफॉर्म थोडेसे लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. ते एवढे डिटेलमध्ये एक्सप्लेन करणं पॉसिबल नाही आहे. असं फक्त तुम्हाला सांगितलं मी की ही कधी ऑन होतंय कधी ऑफ होतंय ते सांगितलं. म्हणजे हा ऑन झाला म्हणजे ज्यावेळेस ऑक्झिलरी करंटला आपण सप्लाय अप्लाय करू त्यावेळेस आपला SR ऑफ होते, कारण त्यावेळेस आपला करंट 0ला जातो. आणि त्यावेळेस का 0ला जातोय? कारण IC हा तुमचा निगेटिव्ह मध्ये गेलेला आहे, चार्जिंग करंट, त्यामुळे तुमचा SR ऑफ होतोय. आले का लक्षात? समजलंय का? क्लास D कम्युटेशन मेथड समजली का? हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल बरं का. वेव्हफॉर्म याचं वर्किंग समजलंय का सांगा मला फक्त. समजलंय का क्लास D कम्युटेशन? अरे होय नाही काय तर सांगत जावा. हो सर समजलं. हो सर. ओके. आता सेकंड, आता लास्ट कम्युटेशन मेथड जी आहे, लास्ट कम्युटेशन मेथड आहे ती क्लास E कम्युटेशन मेथड. याच्यामध्ये एक्सटर्नल पल्स कम्युटेशन असंही म्हणायचं त्याला. आता याच्यामध्ये एक सिंपल, आतापर्यंत आपण जे काय सगळे एकदम इझी मेथड आहे, जे काय फोर्स्ड कम्युटेशनच्या मेथड आहेत त्याच्यामधली ही सगळ्यात सिंपल मेथड आहे. कशी मेथड सिंपल आहे ती बघा याच्यामध्ये. तर याच्यामध्ये एक्सटर्नल आपण सप्लाय यूज करणार आहे डायरेक्टली त्याला रिव्हर्स करण्यासाठी. म्हणजे आपण जो काही निगेटिव्ह सिग्नल जनरेट करत होतो थ्रू द कॅपॅसिटर, आता प्राथमिकच्या याच्यामध्येच बघितलं, कॅपॅसिटर फुल्ली डिस्चार्ज झाल्यानंतर आपण काय होत होतं, त्याचं पोलॅरिटी रिव्हर्स होत होत्या आणि त्याच्यामुळे आपला SR ऑफ होत होता. ओके. तर हा रिव्हर्स जो काही करंट आहे तो रिव्हर्स करंटच आपण अप्लाय करणार आहे डायरेक्टली. त्या सर्किटमध्ये तो रिव्हर्स करंट जनरेटच करणार नाही. डायरेक्टली एक्सटर्नल सिग्नल जो काय आपण अप्लाय करणार आहे त्याला तो डायरेक्टली रिव्हर्सच अप्लाय करणार आहे. येते का लक्षात? आता ही जी काय डायग्राम आहे त्याच्यामध्ये हा पल्स जनरेटर आहे आणि हा पल्स ट्रान्सफॉर्मर आहे. ओके. हे प्रायमरी वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरचं, हे सेकंडरी वाइंडिंग आहे आणि हा पल्स जनरेटर आहे. आता हे पल्स जनरेटर आहे पण हा निगेटिव्ह पल्स जनरेट करतोय. बघा मी काय सांगतो, निगेटिव्ह पल्स जनरेट करतोय म्हणजे निगेटिव्ह करंट आपण त्या सर्किटला आपण देणार आहे, अप्लाय करणार आहे. ओके. एकदम सिंपल काय सांगतोय आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला सांगत जातो, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. त्याचे एक्सप्लेनेशन पण थोडंच आहे.
त्याची डायग्रॅम ही वेवफॉर्म आहे आणि त्याची सर्किट डायग्रॅम आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे बघा, इन क्लास ई कम्युटेशन रिव्हर्स व्होल्टेज इज अप्लाइड टू टर्न ऑफ मेन थायरिस्टर बाय युझिंग एक्सटर्नल पल्स सोर्स. म्हणजे ह्या क्लास ई कम्युटेशन मध्ये रिव्हर्स व्होल्टेज आपण अप्लाय करणार. रिव्हर्स व्होल्टेज इज अप्लाइड टू टर्न ऑफ मेन थायरिस्टर बाय युझिंग एक्सटर्नल पल्स सोर्स. म्हणजे हा जो काही सिग्नल तुम्ही याला अप्लाय करणार आहे किंवा ही जी काही पल्स तुम्ही अप्लाय करणार आहे ती निगेटिव्ह असणार आहे, रिव्हर्स असणार आहे. हे एक्सटर्नली जे काही तुम्ही याला अप्लाय करणार आहे ते रिव्हर्स असणार आहे. Commutating pulse is applied through pulse transformer, which is suitable designed to have proper coupling between primary and secondary when commutation of T1 is occurred, when a desired pulse of equal duration or slightly greater than turn off the time of thyristor. आता याच्यामध्ये काय सांगितलं एवढे सगळं मी तुम्हाला वाचून दाखवलं. आता हा जो काय पल्स ट्रान्सफॉर्मर यूज केलाय त्याच्यामध्ये प्रॉपर कपलिंग असलं पाहिजे. आता व्हॉट इज मीन बाय कपलिंग? कपलिंग म्हणजे काय हो? कपलिंग काय माहिती आहे का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय कपलिंग? येस और नो? कपलिंग म्हणजे काय आहे बघा, कपलिंग म्हणजे काय असतं? आता दोन डिव्हाइस आपण एकमेकाला कनेक्ट करत असतो, बरोबर नाही? दोन कुठलेही डिव्हाइस आपण एकमेकाला कनेक्ट करत असो तर कुठल्या तर एका डिव्हाइसचा आउटपुट दुसऱ्याला इनपुट देत असतो, बरोबर आहे का? मी काय सांगतोय लक्षात येत आहे का तुमच्या? दोन डिव्हाइस आपण एकमेकाला कनेक्ट करतोय. आता इथं कुठले दोन डिव्हाइस आपण एकमेकाला कनेक्ट करतोय? हा थायरिस्टर आणि हा पल्स जनरेटर. हे दोन्ही आपण काय करतोय? एकमेकाला कनेक्ट करतोय. आता कपलिंग करत असताना कपलिंग करतोय म्हणजे काय? हा पल्स ट्रान्सफॉर्मर तुम्ही थायरिस्टरला कनेक्ट करताय बाय युझिंग पल्स ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हा पल्स जनरेटर तुम्ही थायरिस्टरला कनेक्ट करताय. म्हणजे कपलिंग कशात करताय तुम्ही? थायरिस्टर मध्ये आणि पल्स जनरेटर मध्ये. दिस इज अ कपलिंग. कपलिंग म्हणजे दोन डिव्हाइस कनेक्ट करणे. येते लक्षात? दोन डिव्हाइस कनेक्ट करणे कपलिंग. आलंय का लक्षात? हो सर. हा, मग ते कपलिंग करत असताना कुठल्या तरी एखादा एक्स्ट्रा डिव्हाइस आपण कनेक्ट करत असतो. आता डायरेक्टली कपलिंग, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे कपलिंग मेथड्स आहेत. डायरेक्ट कपलिंग, ट्रान्सफॉर्मर कपलिंग, आरसी कपलिंग. हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ते कपलिंग आता ते पॉवर एम्प्लिफायर साठी ते यूज केला जातात. ऍक्च्युली पॉवर एम्प्लिफायर सर्किट मध्ये ते आहेत, ते आपल्याला बघायची गरज नाही. फक्त त्यातली एक ट्रान्सफॉर्मर कपलिंग म्हणून एक मेथड आहे. त्याची प्रॉपर कपलिंग असलं पाहिजे. आता प्रॉपर कपलिंग म्हणजे काय? जेवढ्या सिग्नलची तुम्ही पल्स जनरेट केलेली आहे तेवढ्या सिग्नलची पल्स तुमची त्या पल्स ट्रान्सफॉर्म आवाज येत तुमच्या नाही त्या सर. डिव्हाइस. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे का? बघा, जेवढ्या सिग्नलची आपण पल्स जनरेट केलेली आहे जेवढ्या अँप्लिट्यूडची, तेवढ्या अँप्लिट्यूडची पल्स तुमची तिकडं सेकंडरीला गेली पाहिजे. दिस इज प्रॉपर कपलिंग. ओके, म्हणजे इथं जर ह्या प्रायमरी वाइंडिंग आहे, दिस इज अवर प्रायमरी वाइंडिंग आणि दिस इज अ सेकंडरी वाइंडिंग. म्हणजे जेवढ्या व्होल्टेजची पल्स तुम्ही जनरेट केलेली आहे इथून तेवढ्याच व्होल्टेजची सिग्नलची स्ट्रेंथ तुमची इकडे गेली पाहिजे. दिस इज अ प्रॉपर कपलिंग. आले का लक्षात? आणि त्याच्यामध्ये काय सांगितलंय की ती पल्सचं ड्युरेशन किती असलं पाहिजे, त्याच्या पल्सचं टायमिंग किती असलं पाहिजे, की जेवढ्या टायमिंग म्हणजे जेवढं टायमिंग तुमचं एसआर ला टर्न ऑफ होण्यासाठी लागणार आहे. म्हणजे एसआर ला टर्न ऑफ होण्यासाठी जे काही टाइम रिक्वायर्ड आहे त्या टायमिंग एवढं तर असलं पाहिजे परफेक्टली, किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तरी असलं पाहिजे. म्हणजे एसआर ला टर्न ऑफ होण्यासाठी किंवा ती पल्स अप्लाय केल्यानंतर किती वेळानं तुमचा थायरिस्टर ऑफ होणार आहे त्या टायमिंग एवढं तर पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त तरी पाहिजे, स्लाइटली ग्रेटर तरी पाहिजे. तेच तिथं सांगितलेलं आहे त्या पॉईंटमध्ये. बघा, तो पॉईंट जो आहे तो काय सांगितले, कम्युटेटिंग पल्स इज अप्लाइड थ्रू पल्स ट्रान्सफॉर्मर. म्हणजे काय कम्युटेटिंग पल्स किंवा निगेटिव्ह व्होल्टेज पल्स आपण जे काय अप्लाय करणार आहे ते बाय युजिंग पल्स ट्रान्सफॉर्मर आपण यूज करणार आहे, विच इज सुटेबल डिझाइनड टू हॅव प्रॉपर कपलिंग.
मग त्या दोन वाइंडिंग मध्ये प्रॉपर कपलिंग असलं पाहिजे, असा तो ट्रान्सफॉर्मर आपण सिलेक्ट करायचा आहे. ओके. अँड व्हेन कम्युटेशन ऑफ T1 इज ऑकर्ड, आता तुमच्या थायरिस्टरचं कम्युटेशन कधी होणार आहे, किंवा तो थायरिस्टर कधी ऑन किंवा कधी ऑफ होणार आहे. The commutation, when commutation T1 is occurred when a desired pulse of equal duration or slightly greater than turn off time of thyristor is applied. म्हणजे जेवढा टाइम तुमच्या थायरिस्टरला टर्न ऑफ होण्यासाठी लागणार आहे, त्या टायमिंग तो जो काही टाइम आहे तेवढी तरी पाहिजे, किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटरची तर पल्स असली पाहिजे, त्यापेक्षा ग्रेटर टाइम ड्युरेशन असलेली तर पल्स पाहिजे. समजलंय का इथपर्यंत? ओके. आता बघ पुढे काय सांगितले. when the thyristor is triggered, बघा when thyristor T1 is triggered, current flow through the load and pulse transformer. आता तो वर्किंग सांगितलंय, याच्यामध्ये वर्किंग मध्ये काय सांगितलंय, ज्यावेळेस तुम्ही आता पल्स ट्रान्सफॉर्मर आपण आता पल्स अजून अप्लाय केलेली नाही, त्यावेळेस काय होणार आहे, पहिल्यांदा आपण T1 ऑन करू. ओके. T1 ऑन केल्यानंतर काय होईल, हा जो काय सप्लाय फ्लो होणार आहे तो तुमचा ह्याच्या थ्रू तुमचा लोड करंट थ्रू असा तुमचा करंट फ्लो होईल. सेकंडरी वाइंडिंग मधून तुमच्या करंट फ्लो होईल असं सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही हा SCR ऑन कराल त्यावेळेस. When the thyristor T1 is triggered, current flows through the load and pulse transformer. When pulse of voltage minus Vp, आता इथे परत म्हणजे पल्स जनरेटर थ्रू आपण काय करणार आहे, when pulse of voltage minus Vp is applied from pulse generator to the primary of pulse transformer. म्हणजे ज्यावेळेस आपण पल्स ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला निगेटिव्ह पल्स अप्लाय करू, म्हणजे ह्या पल्स जनरेटर थ्रू इथं निगेटिव्ह पल्स अप्लाय करू, त्यावेळेस काय होणार आहे, नेक्स्ट पॉइंट मध्ये सांगितले, प्रायमरी ऑफ पल्स ट्रान्सफॉर्मर, द करंट फ्लोज थ्रू द थायरिस्टर T1 इज एनोड करंट अँड द करंट फ्लोज थ्रू द करंट फ्लोज ड्यू टू पल्स ट्रान्सफॉर्मर इज IP. म्हणजे काय, आता त्यावेळेस दोन करंट फ्लो होतील असं सांगितलंय. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पल्स जनरेटर थ्रू निगेटिव्ह पल्स अप्लाय कराल त्यावेळेस दोन करंट फ्लो होतील. एक करंट आहे तो तुमचा हा लोड करंट, याच्यामधून फ्लो होणारा हा तुमचा एनोड करंट, आणि दुसरा करंट हा ह्या निगेटिव्ह पल्समुळे जनरेट होणारा हा IP करंट. हे दोन करंट फ्लो होतील. आता निगेटिव्ह आहे, हा करंट निगेटिव्ह आहे, लक्षात घ्या. निगेटिव्ह हा जो काय IP करंट आहे तो निगेटिव्ह आहे. The greater pulse current IP of oppose anode current and IA. The generated pulse current IP opposes anode current IA. आता हा पॉइंट काय सांगतो, हा पॉइंट महत्वाचा आहे. हा पल्स ट्रान्सफॉर्मर कडून जनरेट झालेला करंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे. म्हणजे हा तुमचा एनोड करंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एनोड करंट आहे आणि पल्स कडून जनरेट झालेला हा करंट तुमचा निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह म्हणजे हा रिव्हर्स करंट आहे आणि हा तुमचा फॉरवर्ड करंट आहे, हा IA आहे. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, हा जो काय IP करंट आहे, पल्स करंट, हा IP करंट हा IA ला अपोज करतोय. म्हणजे इथं पण तेच इक्वेशन येणार आहे, IA मायनस IP, IA मायनस IP, IA मायनस IP. ओके. आता IA मायनस IP हा करंट आहे. हे इक्वेशन कसं आले कळालं का? हा एनोड करंट आहे आणि हा IP करंट आहे, पण हा IP करंट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? म्हणून हा निगेटिव्ह IP करंट दिलेला आहे, IA मायनस IP. ओके. आता IA मायनस IP करंट आहे. When IA minus IP goes below the holding current, the thyristor T1 gets turned off after T1 is
turned off. After T1 is turned off, the load current becomes 0. आता याच्यामध्ये काय सांगितले, IA मायनस IP हे इक्वेशन आपलं फॉर्म होणार आहे. पण IA मायनस IP ह्याची व्हॅल्यू ज्यावेळेस होल्डिंग करंटच्या खाली जाईल, बघा IA मायनस IP ह्याची व्हॅल्यू ज्यावेळेस होल्डिंग करंटच्या खाली जाईल त्यावेळेस तुमचा थायरिस्टर ऑफ होणार आहे. आता हे IA मायनस IP तुमच्या होल्डिंग करंटच्या खाली कधी जाईल, कोणती व्हॅल्यू इन्क्रीज व्हायला पाहिजे ह्या दोन्ही पैकी? IA इन्क्रीज व्हायला पाहिजे का IP इन्क्रीज व्हायला पाहिजे? होल्डिंग करंट माहित आहे ना आपल्याला, ज्या होल्डिंग करंट पेक्षा जर व्हॅल्यू आपली कमी झाली ऍनोड करंटची, तर त्यावेळेस आपला एसआर ऑफ होतो. ही एक कंडिशन आहे आपली, माहिती आहे का तुम्हाला ती कंडिशन? हो सर. येते का लक्षात काय सांगतोय ती? होल्डिंग करंटच्या खाली आपली ऍनोड करंटची व्हॅल्यू आली का आपला एसआर ऑफ होतो. हे मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं होतं कम्युटेशन मेथड बघत असताना. होतंय का तसं? असतंय का होल्डिंग करंटच्या खाली ऍनोड करंटची व्हॅल्यू आली का आपली एसआर ऑफ होत असतो, ते माहितीये का? हो सर. हा, मग हे आयएच व्हॅल्यू कमी कधी होणार आहे? आयपीची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यानंतर. पीक करंट म्हणजे जो काय आपण पल्स जनरेट करणार आहे त्या पल्सची करंटची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यानंतर तुमचा ऍनोड करंट डिक्रीज होणार आहे. कारण काय, ह्या ऍनोड करंटला हा ती काय पल्स करंट आहे, ती जनरेट केलेली पल्स आहे ते अपोज करणार आहे. म्हणजे आयपीची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा ऍनोड करंट डिक्रीज होणार आहे आणि त्याचं तुमचं व्हॅल्यू काय होणार आहे, त्यावेळेस तुमचा एसआर ऑफ होणार आहे. कधी? ज्यावेळेस तुम्ही आयपी करंट इन्क्रीज कराल किंवा आयपी करंट अप्लाय कराल त्यावेळेस. म्हणजे निगेटिव्ह करंट ज्यावेळेस तुम्ही त्याला अप्लाय कराल, त्या निगेटिव्ह करंटची व्हॅल्यू जशी तुम्ही इन्क्रीज कराल त्यावेळी तुमचा एसआर ऑफ होणार आहे. आलंय का लक्षात? हो सर. म्हणजे आयपी करंट जसा तुम्ही इन्क्रीज कराल तसं तुमचा लोड करंट डिक्रीज होणार आहे आणि तुमचा एसआर ऑफ होणार आहे. समजलंय? क्लास ई कम्युटेशन एक्सटर्नल पल्स मुळे जे काही कम्युटेशन होते ते क्लास ई कम्युटेशन. समजलंय का? हो सर. ओके, ठीक आहे. आता बाकीचं जे काही पॉइंट आहेत ते आपण